आणि आता एक सविस्तर बातमी पाहूयात। बातमी नाशिकमधून आहे। जमिनीसाठी खरातनं हत्या केल्याचा आरोप करण्यात आलाय। 81 गुंठे जागेसाठी हत्या केल्याचा आरोप होतोय। मृत व्यक्तीच्या भावानं खरातवर हा गंभीर आरोप केलेला आहे। भावाचा घातपात केल्याचा विलास जाधव यांनी आरोप केलेला आहे। भोंदूबाबा अशोक खरातची अनेक कृत्य हळूहळू समोर येत आहेत। त्याने अनेक ठिकाणी रिअल इस्टेटमध्ये अनेक शेतकऱ्यांना फसवलंय, अनेकांना आपापल्या पद्धतीनं त्यांना गंडवण्याचा प्रयत्न केलाय। भोंदूगिरीसोबत त्याचे हे उद्योग आता चांगलेच प्रकाशामध्ये आले आहेत। आपल्यासोबतच विलास जाधव यांनाही अशाच पद्धतीने फसवण्यात आलंय। विलासजी, कशा पद्धतीनं तुमची जी जागा होती, तुम्ही घेतलेली जागा त्याने स्वतः बळकावली? ही जी जागा होती, माझे छोटे बंधू कैलास जाधव यांनी साठेखत करून घेतलेली होती। साठेखत घ्यायला असताना ह्या खरातनी परस्पर त्या मालकांना घेऊन खरेदी मारली आणि ज्या टायमाला आम्ही जागेवर गेलो, खरात साहेब तुम्ही इथं कंपाऊंड मारू नका, ही जागा आम्ही घेतलेली आहे, तर त्यांनी आम्हाला पोलिसांचा धाक दाखवून पोलीस बोलून घ्यायचे पोलीस स्टेशनला, आम्हाला दिवसभर बसून ठेवायचे आणि इकडे त्यांनी कंपाऊंडचं काम करून घेतलं। नंतर CC कॅमेरे लावून आम्ही तिकडे गेलो का इकडे FIR दाखल करायचा, आम्हाला तकलीफ द्यायचा पोलिसाच्या माध्यमातून। पोलिसांनी ते आणि ज्या टायमाला ही आम्ही कोर्टात उतरलो तर त्या टायमाला 19 तारखेला 19 डिसेंबर 1922ला 2022ला याच्यावर स्टे येणार होता या जागेवर, तर त्यांनी 17 तारखेला माझ्या भावाचा घातपात करून त्यांना जीव ठार मारले। मी तसं FIR मध्ये केलं होतं, पण पोलिसांनी पण काही किरकोळ चौकशी करून आणि त्याच्यावर म्हणजे विषयच नाही असा कॅप्टनचा विषय आमच्याकडे सांगितला, मग आम्ही पण शांत झालो। व्हिडिओ जर्नलिस्ट सोनू भिडेसह योगेश खरे, झी मीडिया, नाशिक।